जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रवासातील काही अनुभव. निवृत्तीनाथांच्या समाधीवरती डोके टेकवतात शंकरला खूप भरून आले. शिवनाथ बाबांनी त्याला विचारले, बाळा काय झाले? शंकर त्यावरती उत्तरला, बाबा मलाच समजत नाहीये मला काय होत आहे. पण असेच मला दावल मलिक पीरला गेल्यावरही वाटत होते. असे वाटते की सगळं आपल्या ओळखीचे आहे. माझ्या अवतीभोवती कुणीतरी असल्याचा सारखा भास होतो. असं का होतं बाबा? शिवनाथ बाबा म्हणाले, बहुतेक तुझा आणि यांचा काहीतरी जन्माजन्माचा संबंध असणार, म्हणूनच तुला असं वाटतं. शंकरचे पाय फार दुखत होते. इतकं फिरण्याची त्याला सवय नव्हती. शंकर बाबांना म्हणाला की बाबा आपण बसूयात थोड्या वेळ. आणि बसून तो स्वतःचेच पाय चेपू लागला. बाबांनी विचारलं, पाय खूप दुखत आहेत का बाळा? शंकरने फक्त होकारार्थी मान डोलवली आणि आपले पाय चेपत राहिला. आणि पाय चेपत चेपत बाबांना त्याने विचारले, बाबा हे असे वेडेवाकडे पाय माझ्याच नशिबात का हो आले? बाकी सगळ्यांचे सरळ आहे, माझेच असे वेडेवाकडे पाय का? यावरती शिवनाथ बाबा शंकरला समजवत म्हणाले, हे बघ बाळा, आता तुझा आधी रंगमंचासोबत संबंध आला. तिथे कसं असतं, ज्याचं जसं काम जशी भूमिका तसा वेश असतो. त्याचप्रमाणे या जगाच्या रंगमंचावरती जसे ज्याचे कार्य आहे तसे त्याला अवतार दिले आहे. आणि हे लक्षात ठेव बाळा, आपल्याला जे काही भेटले आहे त्याचे पूर्णपणे आपण सार्थक करून कार्य लावले पाहिजे. असे म्हणत म्हणत बाबांनी आपल्या पिशवीतून खजूर, गुडदाणी आणि साळीच्या लाह्या काढल्या. निवृत्तीनाथांना नैवेद्य दाखवून शंकरला दिले. बाबा शंकरला म्हणाले, बाळा हा घे प्रसाद. थोडं खाल्लंस की पोट आणि मन दोन्ही शांत होईल तुझे. दोघेही तो प्रसाद खाऊ लागले. शंकरचा चेहरा अजूनही उतरलेला दिसत होता. हे पाहून बाबांनी त्याला एक गोष्ट सांगितली. गोष्ट ऐकता ऐकता शंकरचा चेहरा पुन्हा फुलून आला. त्याचे बालभाव त्याच्या चेहऱ्यावरती दिसून आले. आता शंकर जरा आनंदात होता. मग तिथून दोघेही निघायची तयारी करू लागले. बाबांनी शंकरला विचारले की तो त्यांच्यासोबत कुंभमेळ्याला येणार आहे की पुढच्या प्रवासाला निघणार आहे. शंकर म्हणाला की तो आता पुढच्या प्रवासाला निघेल. शिवनाथ बाबांनी शंकरची भेट उत्तरेकडे निघालेल्या काही यात्रेकरूंसोबत करून दिली. शंकरने थोडा प्रवास केला त्यांच्यासोबत, पण नंतर तो आपला एकटा प्रवास करू लागला. वाटेत कुठे गाव लागले की थांबत. कुणी सहकार्य करून त्याला काही खायला दिले तर ठीक, नाहीतर नुसते पाणी पिऊन पुढे निघायचा. कुठे मंदिर दिसले तर तिथे विश्राम करायचा. असे करत करत महाराष्ट्राची सीमा संपली. इथेपर्यंत येता येता शंकरने एक गोष्ट अनुभवली की 20-30 कोसावरती लोकांची भाषाही बदलत जात होती. भलेही माणूस म्हणून एक असू दे, पण भाषा आणि वेशभूषा किती बदलत जात होती. शंकरलाही या प्रवासात अनेक भाषा समजू लागल्या आणि कामापुरता का होईना तो बोलू लागला. प्रवास आणि वयासोबत त्याचे अनुभवही वाढत होते. थांबत थांबत का होईना प्रवासात नवीन नवीन लोकांना भेटत शंकर अखेर केदारनाथला येऊन पोचला. तिथल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. शिवलिंग पाहून तो स्तब्ध झाला. आता आपण केदारनाथला पोचलो तर आहे, आता पुढे काय? हा गूढ प्रश्न शंकरलाही पडला. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे शंकर केदारनाथला तर येऊन पोचला. आता पुढे काय होणार बघूयात आपण पुढील काही भागांमध्ये. आणि लवकरच बघूयात बाळशंकरचे रूपांतर आपल्या शंकर महाराजांमध्ये झालेला तो क्षण. धन्यवाद.
जय शंकर. श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.